दरम्यान राज्य सरकार रायगडला तिसरी मुंबई म्हणजेच महामुंबई करण्याची तयारी करते। मात्र तिसऱ्या मुंबईमध्ये भूमिपुत्रांसाठी रोजगार असणार का, असा सवाल राज ठाकरे यांनी विचारलाय। यावरच शिंदेंनी लाखो लोकांना रोजगार मिळतील असा विश्वासही व्यक्त केला। ही तिसरी मुंबई आता काय, तिसरी मुंबई काय, दुसरी मुंबई काय चालू आहे, ह्या तिसऱ्या मुंबईचे जाहीर केले। आता मी तुम्हाला साधी गोष्ट फक्त वाचून दाखवतो। या तिसऱ्या मुंबईमध्ये काय गोष्टी येणार आहेत, तर इथे एज्युकेशनल सिटी, मेडिकल सिटी, स्पोर्ट्स सिटी, डेटा सेंटर, ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर, संशोधन संस्था आणि बीकेसी पेक्षाही मोठं व्यावसायिक केंद्र उभारलं जाणार आहे। आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, जागतिक तंत्रज्ञान कंपन्या आणि उच्च मूल्य सेवा उद्योगांना आकर्षित करण्याचा प्रयत्नही सुरू आहे। म्हणजे इथे कोण तिसऱ्या मुंबईमध्ये तुम्हाला काय आणायचंय ते महाराष्ट्राला माहिती आहे का? महाराष्ट्राची मुलं मुली तयार आहेत का या गोष्टी? आम्ही नवीन एअरपोर्ट केला, तिथं एड्युसिटी करतोय, मेडिसिटी करतोय, स्पोर्ट्स सिटी करतोय, एरो सिटी करतोय आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ग्रोथ हब त्या ठिकाणी तयार होत आहेत। त्यामुळे तिसऱ्या मुंबईमध्ये अतिशय पद्धतशीर आंतरराष्ट्रीय दर्जाचं नियोजन त्या ठिकाणी होत आहे। हजारो लाखो लोकांना रोजगारही मिळेल आणि त्या भागाचा कायापालट होईल।